आता हे किती दिवस टिकणार आहे? तिला सांगितले ज्या दिवशी तुटेल ना त्या दिवशी फटके. आणि हे मॅग्नेट सारखं हे बघा असं, सॉरी हे असं चिटकतं म्हणजे असं. हे तर किती दिवस टिकणार आहे सांगा बरं. त्यासाठी मी तिला घेऊ नको म्हणत होते, पण तिने माझं ऐकलं नाही. माहिती का तुम्हाला गाईज? इकडे पण आहे, काय ठेवणार सांगा? म्हणजे व्यर्थ आहेत ना पैसे. आता हे कितीला होती? 200 रुपयाची. बघा 200 रुपयाची. तर ते पण ओरडले, मला म्हणले जाऊ दे चल, कधीतरी ऐकायला पण पाहिजे त्यांचं. नाही तर आम्ही असं काही घेत नाही. तिला मी 50 वाली काढलेली कंपास. ती बोलते मी नेणार नाही, तुम्ही घरी ठेवा, पण मी स्कूलमध्ये नेणार नाही. आणि रुसून बसले होते. बघितलं, बोलते हवं तर मी बॅगेत असं टाकून नेईल, पण ती कंपास नाही घेणार. छान होती ती टिकाऊ होती. आणि ही काही दिवसात तुम्हाला मी सांगायला नक्कीच, का ही खराब झाली ना कंपास तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार. हिला तर जोडणार आहे. कशी कंपास नाही. तर आता दिवाबत्ती मी लावलेली आहे. आणि आमचा ॲक्च्युली जेवण म्हणजे जे मी घरी बनवणार होते तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आम्ही आता बाहेर जेवायला जाणार आहोत. तर माझ्या सासरची मंडळी सगळी येणार होती, माझे आई वडील पण येणार होते. मग आम्ही ठरवलं की बाहेरच जाऊया जेवायला. तर इथे बघा मी तेच बोलते का त्यांचा कंटिन्यू फोन चालू आहे. आज असं नाही का बड्डे म्हणून, रोजचं तेच चालू आहे आमचं. तर असं आम्ही तयार झालो आहे. मग आता आम्ही त्यांची वाट बघतो आहे, आमच्या घरातल्यांची. मग ते आले का केक कापू आणि मग आम्ही निघूया जेवायला. टू यू. तुला नाही लागलं नाही, ती व्हिडिओ चालू आहे. आई थोडं केक वगैरे सगळं कापून झाल्यावर मग आम्ही निघालो जेवणासाठी. तर आम्ही आलेलो जय मल्हार हॉटेलमध्ये वडगावच्या तिथे. तर ॲक्च्युली खूप छान जेवण होतं, सगळेजण आम्ही जेवत होतो. आणि नंतर मग जेवण झाल्यावर असंच आमच्या गप्पा आमच्या चालू होत्या, असंच टाईमपास चालू होता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की कसे वाटतात ते नक्की सांगा. ही माझी सासू आहे, हे माझे पप्पा आहेत, आणि माझ्या बाजूला बसली ती माझी आई आहे. तर असेच व्हिडिओ पाहत राहा. बाय.